जलगांव से अभी की बड़ी खबर सामने आई है। इच्छा देवी चौक चालीसगांव रोड स्थित इलाके में शुक्रवार दोपहर करीब 1:40 पर भीषण आग लगने से अफरा तफरी मच गई। जलगांव शहर के इच्छा देवी चौक चालीसगांव रोड स्थित इलाके में शुक्रवार दोपहर करीब 1:40 पर भीषण आग लगने से अफरा तफरी मच गई। शुरुआती जानकारी के अनुसार 3 से 4 दुकानों में आग लगने की घटना सामने आई है। प्रत्यक्षदर्शी गना मिस्त्री ने बताया कि आग तेजी से फैलती चली गई, जिससे आसपास के दुकानदारों और स्थानीय लोगों में दहशत का माहौल बन गया। सूचना मिलते ही 2 अग्निशमन विभाग की गाड़ियां मौके पर पहुंची और आग पर काबू पाने के लिए लगातार प्रयास कर रही हैं। फिलहाल आग लगने का सटीक कारण अभी तक सामने नहीं आया है। प्रशासन और संबंधित विभाग मामले की जांच में जुटे हुए हैं। आग की वजह से इच्छा देवी चौक से चालीसगांव रोड तक यातायात पूरी तरह प्रभावित हो गया। सड़क पर लंबा जाम लग गया और पुलिस ने सुरक्षा के मद्देनजर यातायात को नियंत्रित करने का प्रयास किया। फिलहाल राहत और बचाव कार्य जारी है। आग से हुए नुकसान का आधिकारिक आंकड़ा अभी सामने नहीं आया है। इस घटना से जुड़ी हर बड़ी और ताज़ा अपडेट के लिए जुड़े रहिए बीके टाइम्स न्यूज के साथ। जैसे ही नई जानकारी मिलेगी, हम सबसे पहले आपको अपडेट देंगे। जलगांव शहर से शाहिर तेली की रिपोर्ट बीके टाइम्स न्यूज लाइव के लिए। कशी घटना झाली होती काका? हे 3-4 महीने से चालू है सब। हमने पुलिस की अर्जी भी दिया, मगर क्या चालू है 3-4 महीने से? आग जलाते थे, कुछ भी जलाते थे, टेलर ने आगे जलाया था। हमारे पीछे जो 2-3 घर थे, वहाँ पर भी आग लगाई थी। कम से कम 3-4 महीने 10-12 जल चुका है। ये आग लगाया किसने था? पीछे के कोई चोरी। अभी आपका क्या क्या नुकसान हुआ है? हमारा सब लकड़ा का सामान का लकड़ा का मशीनरी थी। इस आग के अंदर करीबन कितने दुकान जले और कितने घर जले? 2-3 दुकानें जल गई। आपका क्या नाम है? हे आतापर्यंत 2 वेळेस आग लागलेली आहे माझ्या घराला, बाजूच्या घरांना 3 वेळेस आग लागलेली आहे. वेळोवेळी तामापुराच्या सहकारी मित्रांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि विझवली त्यांनी. कोणतरी समाजकंटक आहे तो आग लावून नुकसान करण्याच्या भीतात आहे आणि त्याने आज पूर्ण करूनच टाकवलं. माझं ते आज 3-3.5 लाखाचं नुकसान झालेलं आहे. पूर्ण घर जळून गेलेलं आहे, कपडे जळालेले आहे, 2 मशीन जळालेले आहे. नाही, काही जानमान नुकसान काही नाही. आग लागलेली तर बऱ्यापैकी आग विझत आली. महापालिकेच्या गाड्या आलेल्या आहे. सर्व नागरिकांनी सहकार्य केलेले, पोलीस प्रशासनाने सहकार्य केलेलं आहे. आणि या माध्यमातून मला वाटतं जे काही नुकसान झालं असेल आम्ही तहसीलदारांना सांगून पंचनामे करून त्यांना काय मदत करता येईल याच्यात सर्वात एक म्हणजे जीवितहानी झाली नाही ही गोष्ट एक झालेली आहे. आणि त्याच्यामुळे ज्यांचं काही नुकसान झालं असेल त्यांना आम्ही शासनाकडून होईल तेवढी भरपाई करण्याची मदत करणार आहोत. या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरू आहे. आपण अनेक ठिकाणी पाहणी केलेली आहे. जळगाव शहरात अनेक भागात पाणी साचलंय, काय सांगाल? आम्ही सकाळपासून आयुक्त असतील, महापौर असतील, सर्व नगरसेवक असतील, सर्व ठिकाणी जिथे ते नागरिकांच्या समस्या आहे, मग तो बजरंग मुक्ता असेल, रिंग रोड असेल, गांधी मार्केट असेल, तुकारामवाडीचा भाग असेल, बेबानगर असेल, शिंदेनगर असेल, असं सर्व ठिकाणी आज आम्ही प्रयत्न केलेला आहे. सर्व महापालिकेचे अधिकारी बरोबर आहे आणि या माध्यमातून मला वाटतं मदत करण्याची भूमिका आहे. बऱ्यापैकी लोकांना समाधानकारक काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण शेवट हा निसर्ग आहे. पाऊस इतका मुसळधार होतो त्याच्यामुळे काही लोकांना थोडा त्रास झालेला आहे, त्रास होतो, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण मला वाटतं आम्ही सर्व मिळून मला वाटतं या समस्याला समोर जाऊ आणि हा मला वाटतं निसर्गाचा खरं पाऊसही तेवढाच आपल्याला गरजेचा आहे. आणि या माध्यमातून मला वाटतं शेवट निसर्गाच्या पुढे कोणी काही करू शकत नाही. पण नक्कीच महापालिका प्रशासन, आम्ही सर्व प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, सर्व मिळून मला वाटतं सहकार्य करण्याच्या भूमिकेत आहोत आम्ही. मामा, एकीकडे आपण आमदार असताना पावसामध्ये धावताय, आगीमध्ये धावताय, पण दुसरीकडे महापालिकेने जे पावसाळा पुस्तकाने काही ठिकाणी असू शकेल, पण काही ठिकाणी बरं झालेलं आहे. काही ठिकाणी आम्ही आढळलं की काही ठिकाणी प्लॅस्टिक हा रोका लागलेला, प्लॅस्टिकचा चेंबर बंद झाल्यामुळे तेही अडचण आलेली आहे. आम्ही नागरिकांना आवाहन करतो की आपण सर्व मिळून हा प्रश्न आपल्या जळगाव शहराचा सर्वांचा आहे. आम्ही सर्व मिळून सहकार्यातून याच्यातून मार्ग काढून पुढे जाण्याचा प्रयत्न करणार याच्यात.